विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र, प्रकरण क्रमांक 5, समकालीन भारत सुशासन मधील व्हिडिओ क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुशासनाची मूल्य पाहिली. मग सुशासनाच्या मूल्यासाठी काय काय अभिप्रेत आहेत, जसं त्या ठिकाणी कायद्याचं राज्य हवं, त्याच्याबरोबर पारदर्शकता हवी, त्याच्याबरोबर सहमतीदर्शक समतेचा समावेश असावा, परिणामकारक कार्यक्षम असं प्रशासन असावं, त्याच्याबरोबर उत्तरदायित्व असावं. ही सुशासनाची वेगवेगळ्या प्रकारची मूल्य आपण विचारात घेतली. आता आपण बघणार आहोत शासनासाठीचा पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्री प्रशासन, म्हणजे नागरिकांकडे केंद्रित झालेलं प्रशासन कसं असावं या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. तर 1947ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने एक कल्याणकारी समाजामध्ये कल्याणकारी विकासाचा आराखडा तयार केला आणि एक विकासाचं धोरण कल्याणाचं स्वीकारलं आणि एक विकासभिमुख प्रशासनावर भर आणि लोकसहभाग, म्हणजे जेवढा जनतेचा सहभाग. आता भारतामध्ये जसं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एक साक्षरतेच्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक कमतरता होती आणि ते साक्षरता जेव्हा त्या ठिकाणी एक वाढली तेव्हा जनतेचा सहभाग वाढला. सुरुवातीला त्या ठिकाणी जनतेचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात कमी होता. जनतेला त्या ठिकाणी काय चालू आहे हे शासनाचं, शासन दरबारी कोणते त्या ठिकाणी कायदे आहेत, कोणत्या योजना आहेत, त्याची काही एक कल्पना नव्हती. आणि त्याच्यामुळे विकासभिमुख प्रशासन जर हवं असेल तर जनता साक्षर असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून लोकसहभाग आपोआप वाढू शकतो. आणि एक त्या दृष्टीने शासनाने नियमित प्रयत्न केले, अनेक कार्यक्रम प्रशासकीय स्तरावर घेतले, तरीसुद्धा त्या ठिकाणी एक जनतेचा खराखुरा सहभाग 100% मिळू शकलेला नाही, पण काही ना काही टक्के त्या ठिकाणी त्याला यश आलेलंच आहे असं आपण ठामपणे सांगू शकतो. आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा जनता जागरूक, अगदी त्या ठिकाणी जे लोक साक्षरतेच्या प्रमाणामध्ये जरी कमी आहेत तरीसुद्धा त्यांना कुठल्या ना कुठल्या योजनांची आता माहिती व्हायला लागलेली आहे. ही सुरुवात झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा बदल आपल्याला झालेला दिसून येतो. आणि भारत सरकारच्या बाबतीत कार्मिक जनशिकायत, म्हणजे त्याला लोकतक्रार म्हणतो आपण, आणि पेन्शन मंत्रालयाअंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि लोकतक्रार जो विभाग आहे तो विभाग भारतातील प्रशासकीय सुधारणांकडे त्या ठिकाणी लक्ष देत असतो. म्हणजे त्याच्याकडे त्या ठिकाणी ही जबाबदारी प्रशासकीय सुधारणाची लोकतक्रार विभागाकडे देण्यात आलेली आहे आणि त्या लोकतक्रार विभागामार्फत त्या ठिकाणी हे सगळं देखरेख चालत असते. आता त्याच्यामध्ये हे लोकतक्रार विभागाची उद्दिष्टे सुधारणाकडे लक्ष देणं, मग ती उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. पहिलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शासनाची धोरणं आणि संरचना आणि प्रक्रियांमध्ये प्रशासकीय सुधारणांना चालना देणे. प्रशासकीय स्तरावर ज्या ज्या सुधारणा आहेत तर त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारे चालना देणं, म्हणजेच त्यांना त्यांच्या कामामध्ये गती वाढवणं किंवा त्या ठिकाणी कामामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी जास्तीत जास्त जनतेचा सहभाग घेणं महत्त्वाचं आहे. तक्रार निवारणावर भर, दुसरा जो मुद्दा आहे, तक्रार निवारणावर भर देऊन नागरी केंद्रीय प्रशासनाला प्रोत्साहन देणं. म्हणजे जनतेच्या ज्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी समजून घेणं आणि त्याची सोडवणूक करणं, त्यांच्या समस्या सोडवणं जनतेच्या, आणि त्या समस्या सोडून
एक त्यांना त्या ठिकाणी प्रशासनात एक प्रकारे ज्या ज्या काही नवीन सुधारणा असतील तर त्यांची माहिती देणं, म्हणजेच एक प्रकारे जेणेकरून त्यांना त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी अडथळे येणार नाही असं नागरी केंद्रीय प्रशासन प्रोत्साहन देणं. त्याच्यानंतर ई प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणणे. ई म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्सशी संदर्भात, म्हणजे संगणक प्रणालीमध्ये त्या ठिकाणी एक जसं तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि त्याच्यातून त्या ठिकाणी एक प्रशासकीय स्तरावरचे काहीतरी शासनाचे नवनवीन GR असतील, काही योजना असतील तर त्यांची त्या ठिकाणी आपण डायरेक्ट ई प्रशासनाद्वारे त्या ठिकाणी एक माहिती एक प्रकारे जनतेपर्यंत किंवा समोर त्या ठिकाणी ती माहिती आपण डायरेक्टली शासनाच्या योजनांची माहिती असेल किंवा काही अजून काही बदल झालेला असेल ते झालेले बदल तात्काळ आपण दाखवू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रशासकीय सुधारणाच्या दृष्टीने एक सुधारणा आयोगाची नेमणूक करण्यात आलेली होती. मग याच्यातून त्या ठिकाणी लोकप्रशासनाच्या व्यवस्थेमध्ये एक पूर्णपणे 100% बदल घडवून आणण्यासाठी काय करता येईल त्यासाठी एक आयोग, हा प्रशासकीय सुधारणा आयोग कार्य करत आहे. पण आयोग शासनाच्या स्तरावर एक पुढाकार घेणारं, प्रतिसाद देणारं असं त्या ठिकाणी कार्यक्रम, म्हणजे प्रशासकीय स्तरावर त्याला अभिप्रेत आहेत. त्याच्याबरोबर उत्तरदायी म्हणजेच त्या ठिकाणी जबाबदारी, म्हणजेच त्या ठिकाणी कर्तव्य पार पाडणं, टिकाऊ आणि कार्यक्षम, म्हणजेच ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी ते कार्य चालावं आणि कार्यक्षम पद्धतीने, म्हणजेच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अगदी कुठल्याही दिरंगाई नसावी एवढं त्या ठिकाणी जबाबदारीने कार्य चालावं असं प्रशासन देशभरात, संपूर्ण देशभर असावं. म्हणजे अगदी त्या ठिकाणी नुसतं शहरी भागातच नसावं तर त्या ठिकाणी अगदी ग्रामीण भागामध्ये, त्या ठिकाणी अगदी मागासलेल्या भागांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी असं प्रशासन कार्यक्षम असावं. आणि ज्या उपाययोजना शासकीय स्तरावर आहेत त्या शासकीय स्तरावरच्या उपाययोजनांची त्या ठिकाणी चांगली अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने हे प्रशासन असावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी एक सुधारणा आयोगाची आहे. मग आयोगाच्या कार्यांपैकी काही महत्त्वाची कार्य पुढीलप्रमाणे आहेत. आता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक चौकटमध्ये त्या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला असा त्या ठिकाणी एक 2-3 वाक्य आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा तो अभिप्राय आहे. आता नागरी केंद्रीय प्रशासनाबाबत त्यांचे हे त्या ठिकाणी मत आहे. आता ते म्हणतात, प्रशासन म्हणजे हे केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून राहणं, हस्तिदंती मनोऱ्यात बसून राहणं आणि विशिष्ट प्रक्रियांचं पालन करणं, नर्सिसप्रमाणे स्वतःच मशगूल असणं, म्हणजे फक्त आपण स्वतःबाबत समाधानी असणं हा कार्यक्रम नसून तर काही मिळवण्याचा प्रयत्न करणं, काही नवीन शोधण्याचा प्रयत्न करणं आणि प्रशासनाच्या शेवटी या बाबतीत एक कस लागणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी प्रशासनाला जरा अंग झटकून कामाला लागावं लागणार आहे. कशासाठी? ते मानवी कल्याणासाठी. म्हणजेच त्या ठिकाणी सुधारणा आयोगाने ही तेच सुचवलेलं आहे, तर मानवा कल्याणासाठी ज्या योजना आहेत तर त्या कार्यक्षम पद्धतीने राबवाव्यात. मग त्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रमुख कार्यांपैकी काही महत्त्वाची जी कार्य आहेत, मग त्याच्यामध्ये आयोगाने सुद्धा त्या बाबतीत अगदी कठोर भूमिका घेतलेली आहे सुधारणाच्या बाबतीत. आता नागरी केंद्रीय प्रशासन असणं गरजेचं आहे, तर ते एक प्रकारे सहभागाला सुद्धा त्या ठिकाणी आणि
प्रवृत्त करणारं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये अगदी कामकाज करत असताना पारदर्शकता असायला हवी. कुठंही त्या ठिकाणी एक प्रकारे गोंधळ नसू नये, कुठंही संदिग्धता हवी. म्हणजे असं पारदर्शक परिणामकारक असं नागरिकांना त्या ठिकाणी एक प्रकारे संधी उपलब्ध करून देणं, नागरिकांचा समावेश किंवा नागरिकांना त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत त्यांच्या शंका समाधान करणारं किंवा त्या शंकांचं निरसन करणारं प्रशासन हवं, हे आयोगाचं त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे. आणि सेवा देण्याचा गुणविशेष हा एक प्रकारे जसं जमिनीमध्ये पाणी, पावसाचं पाणी जर गवत जर राहिलं तर झिरपतं, तसंच त्या ठिकाणी इथं उदाहरण दिलेलं आहे. तर शासकीय संस्थांमध्ये हे गुणवैशिष्ट्ये झिरपला जायला हवीत, म्हणजे जिरायला हवीत. म्हणजे त्या गुणवैशिष्ट्यांची अगदी बारीक बारीक गोष्टीची माहिती जनतेपर्यंत पोचायला हवी आणि जनता त्या योजनांचा, त्या प्रशासकीय स्तरावरची माहितीचा एक प्रकारे आनंद घ्यायला हवी किंवा त्यांच्या कार्यात त्या ठिकाणी एक त्यांनी कुठलेही अडथळे न आणता त्या ठिकाणी प्रशासनाने त्यांना वेळोवेळी पदोपदी मदत करणं गरजेचं आहे. शासकीय संस्था जनतेप्रती उत्तरदायी असायला हव्यात. आता शासकीय संस्था म्हणजेच त्या ठिकाणी प्रशासकीय स्तर हा उत्तरदायी, म्हणजे त्याने जबाबदारीने अगदी कर्तव्याने काम करायला हवं. आपलं काहीतरी देणं आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो, ज्या ठिकाणी नोकरी करतो, त्या ठिकाणी आपलं काहीतरी देणं आहे किंवा आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे, कोणीतरी आपल्यासाठी इथं येतो आहे किंवा त्याच्यामुळे त्याचाच आपण काहीतरी मोबदला घेतो आहे, याचं त्या ठिकाणी भान ठेवून त्या ठिकाणी एक उत्तरदायी आपण असणं गरजेचं आहे. आता राज्यसंस्थेच्या प्राथमिक कामांपैकी एक काम म्हणजे लोककल्याण साधनं. लोककल्याण साधनं म्हणजे लोकांपर्यंत पोचणं, लोकांच्या समस्या समजून घेणं आणि त्यांना त्या ठिकाणी त्या समस्यांचं निराकरण करणं, तरच लोककल्याण शक्य आहे. आणि प्रशासकीय संस्थांचं मूल्यमापन करण्याची वेळ आली तर या ठिकाणी एक वाक्य महत्त्वाचं आहे. तर सरतेशेवटी ते नागरिकांना ते किती समाधान मिळालं यावर आधारित असायला हवं. म्हणजेच नागरिक जातात प्रशासकीय स्तरावर, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, ऑफिसांमध्ये जातात, त्यांना त्या ठिकाणी त्यांचं काम किती लवकर होतं, किती कार्यक्षम पद्धतीने होतं, किती ते त्या कामामध्ये समाधानी आहेत किंवा त्यांच्या अडीअडचणी किती समजून घेतल्या जात असतात का त्यांना नुसते अडथळे येत असतात, हे त्या ठिकाणी याचं मूल्यमापन काय होतं ते त्या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावर त्या ठिकाणी मग आयोगाचं कार्यचा जो अहवाल आहे तो परफेक्ट अहवाल तयार होऊ शकतो. यासाठी नागरिकांच्या आवाजाला महत्त्व द्यायला हवं, म्हणजे नागरिकांच्या शंकांचं समाधान करायला हवं प्रत्येक स्तरावर. आता दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगा भारतातील एक पारंपरिक लोकप्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी काही मुद्द्यांकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे. पारंपरिक म्हणजेच त्या ठिकाणी अगदी खूप त्या ठिकाणी सगळे कुठलंही प्रशासन नव्हतं, तेव्हा त्या ठिकाणी संगणकीय प्रक्रियेचा त्या ठिकाणी वापर केला जात नव्हता. त्या पारंपरिक सुधारणा प्रक्रियांमध्ये त्या ठिकाणी मोठा बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने आज प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी संगणकीय प्रणालीद्वारे त्या ठिकाणी कामकाज चालत असतं. म्हणजे काय कुठले तुम्ही डॉक्युमेंट दिले ती माहिती त्या ठिकाणी लगेच एक ऑनलाईन अपलोड करता येते आणि ती माहिती लगेच आपणसुद्धा बघू शकतो. तर आपली माहिती त्या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्ही 7/12 ऑनलाईन मिळायला लागले किंवा त्या ठिकाणी अजून जातीचे दाखलेसुद्धा त्या ठिकाणी आता त्याचीसुद्धा माहिती ऑनलाईन भरायचं कार्य सुरू झालेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी एक प्रशासकीय ही प्रशासनाच्या बाबतीत या सुधारणा आपल्याला दिसून येतात. म्हणजे दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा
ने त्या ठिकाणी एक पारंपरिक सुधारणांमध्ये त्या ठिकाणी बदल घडवून आणण्यासाठी हे असे काही मुद्दे विशेष करून लक्ष वेधलेले आहेत. त्याच्यामध्ये उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासन. आता उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासनामध्ये त्या ठिकाणी प्रशासनासाठी एक जबाबदारी, कर्तव्य हे महत्त्वाचं आहे आणि ते कर्तव्य पार पाडत असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी, कुठल्याही पद्धतीची संदिग्धता नसावी, कामचुकारपणा त्या ठिकाणी नको. त्या ठिकाणी अगदी वेळेचं काम वेळेवर करून त्या ठिकाणी आणि कुठल्याही पद्धतीचे त्या ठिकाणी रिश्वत न घेता त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. त्याच्यावर भर देणं हे त्या ठिकाणी दुसऱ्या सुधारणावादी आयोगाचं त्या ठिकाणी एक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने हे उद्दिष्ट आहे. आणि एक जनतेला सेवा सुविधा देताना एक विलंब टाळण्याची गरज आहे. म्हणजेच त्या ठिकाणी कोणतंही काम याच्यामध्ये आपण म्हणतो ना, दप्तर दिरंगाई त्या ठिकाणी अजिबात नको. म्हणजेच त्या ठिकाणी एक पारदर्शकपणे आणि कार्यक्षम पद्धतीने काम होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, प्रशासनाला अधिकाधिक परिणामभिमुख करणं. परिणामभिमुख करणं म्हणजेच त्या ठिकाणी प्रशासन अधिकाधिक एक कामाचा जो स्पीड आहे तो वाढवणं गरजेचं आहे. आता लोकांची त्या ठिकाणी एखाद्या ऑफिसामध्ये जर लाईन लागलेली असेल, पण एखादा प्रशासक जर त्या ठिकाणी अगदी कार्यक्षम पद्धतीने जर कामकाज करत असेल तर त्या ठिकाणी गर्दी कमी व्हायला उशीर लागत नाही. लगेच लोकांनाही वाटतं नाही, समोरचा अधिकारी त्या ठिकाणी काम करण्यामध्ये एकदम प्रॉम्प्ट आहे. ह्या बाबतीत त्या ठिकाणी त्याचं लगेच मूल्यमापन होत असतं. किंवा लोकांची कामं जर एक परिणामभिमुख झाली तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा रिप्लाय लगेच बाहेर एक त्या अधिकाऱ्याचं मूल्यमापन होत असतं. किंवा काही लोकसुद्धा त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याची ग्वाही समोरच त्या ठिकाणी देत असतात. म्हणजेच त्या ठिकाणी परिणामभिमुखतेचं त्या ठिकाणी हे उदाहरण आपण अनेक कार्यालयामध्ये बघत असतो. अनेक प्रशासकीय प्रक्रिया वापर करणाऱ्यांना त्या अनुकूल आणि सुलभ केल्या जाव्यात. आता म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक गुंतागुंत असायला नको. म्हणजे काम जेवढं सोपं होईल. आता अशिक्षित लोकांना त्या ठिकाणी प्रशासकीय स्तरावर आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बिचाऱ्यांना कोणापर्यंत पोचायचं आहे हे सुद्धा माहिती नसतं. किंवा त्या ठिकाणी काही अशिक्षित असल्यामुळे एक त्यांच्यामध्ये भीतीसुद्धा असते. पण त्यांना जर मार्गदर्शन जर केलं तर ते त्या ठिकाणी त्यांची जी कामं आहेत ती कामं करणं त्यांना सोपं जात असतं. म्हणजे एक सुलभता निर्माण होत असते. त्याच्यामुळे परिणामभिमुखता अधिकाधिक प्रशासन होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे दुसऱ्या सुधारणा आयोगातील, नागरिक केंद्री प्रशासन. नागरिकांकडे त्या ठिकाणी केंद्रित होणारं प्रशासन असणं गरजेचं आहे. नागरिक विकेंद्रित नको पाहिजे. केंद्रीकरण त्या ठिकाणी नागरिकांकडे झुकणारं प्रशासन आहे. नागरिकांच्या आल्याबरोबर त्यांच्या समस्यांची जाणीव होणं गरजेचं आहे. कार्यक्रमांची आखणी, अंमलबजावणी या ठिकाणी ज्या ज्या स्तरावर केली जात असते तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणजे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात तर त्यांचा जनतेचा जो सहभाग आहे तर वाढतच जायला पाहिजे. आणि तो जर वाढला तर नक्कीच त्या ठिकाणी हा बदल होऊ शकतो. आणि हा बदल घडवून आणण्यासाठी लोकप्रशासनात एक लोकप्रतिनिधी आणि जनता यांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने बदल घडवून आणण्यासाठी जो काही सुधारणा आहेत. प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. आता त्या सुधारणा नेमका कोणत्या आहेत
प्रशासन आणि जनता यांचं अंतर कमी करायचं म्हणजे जनताभिमुख प्रशासन जर करायचं असेल मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पहिला मुद्दा आहे लोकांना अधिकार देणारे कायदे संमत करणं. लोकांना त्या ठिकाणी सोयी सवलती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक असे लोकभिमुख कायद्यांचं त्या ठिकाणी निर्मिती करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा उभी करणं. आता उदाहरणार्थ आता ग्रामीण भागामध्ये आधार कार्ड नोंदणीसाठी किंवा आधार कार्ड दुरुस्तीसाठी किंवा त्या ठिकाणी अजून सातबारे काही कास्ट काढण्यासाठी सेतू केंद्र त्या ठिकाणी ग्राहक तक्रारी म्हणजे ग्राहकांच्या एक जेणेकरून त्या ठिकाणी तालुका स्तरावर हे असे कामं करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी एक ही कामं स्थानिक स्तरावर होऊ लागलेली आहेत. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या समस्या सुटत आहेत. ही एक तक्रारच येते एक प्रकारे, पण तक्रारीचं निवारण करण्यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा उभारणं म्हणजेच त्या ठिकाणी खाजगी स्तरावर त्या ठिकाणी ही यंत्रणा काम करू शकेल. त्याच्यानंतर नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांना पोहोचता येईल अशा ठिकाणी कार्यालयाची स्थापना करणं. जे हे नागरिकांना जर सेवा त्या ठिकाणी अगदी शहरी भागात जशा मिळतात तशा सेवा जर ग्रामीण भागात जर द्यायच्या जर असतील तर त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तसे सेवा केंद्र उभे राहणं गरजेचं आहे आणि त्यांचे त्या ठिकाणी तिथंच आपल्या म्हणजे ग्रामीण स्तरावरच त्या ठिकाणी शंकाचं निरसन होईल आणि त्यांचं कामसुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारे लवकर होईल आणि त्या ठिकाणी लोकसहभागसुद्धा जास्त प्रमाणात वाढू शकेल. त्याच्यानंतर नोकरशाहीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी प्रक्रियांमध्ये सुलभता आणणे. विलंब नोकरशाही काही प्रशासक त्या ठिकाणी कामामध्ये टाळाटाळ करतात, दप्तर दिरंगाई रिश्वतसाठी काहींचे अडचणी आणत असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक त्या बाबतीत त्या ठिकाणी एक माहितीच्या अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणी त्या प्रक्रियांमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अंतर्गत बाबीत कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर. आता अंतर्गत बाबीमध्ये त्या ठिकाणी एक प्रशासकीय स्तरावर कामकाज जास्त जनताभिमुख जर करायचं असेल तर त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा संगणकीय प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. आता त्या ठिकाणी अँड्रॉईड मोबाईल आल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या योजना कशा राबवल्या जात आहेत, शासनाच्या त्या ठिकाणी काय पॉलिसी येईल तर त्या बाबतीत माहिती त्या ठिकाणी जनता प्रशासकीय स्तरावर लगेच पोचत असते आणि आता त्या ठिकाणी या तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरामुळे त्या ठिकाणी एक प्रकारे याच्यामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येते. चांगली कामगिरी केली आहे अशा कर्मचाऱ्यांना सन्मानित करणं, त्यांना प्रमोशन देणं प्रशासकीय स्तरावर गरजेचं आहे किंवा त्यांना त्या ठिकाणी एक त्यांचं सन्मान करणं, त्यांचा सत्कार करणं आणि जेणेकरून त्यांच्या कामाला जेणेकरून अजून त्या ठिकाणी वेग वाढेल आणि एक कामामध्ये त्या ठिकाणी उभारी येईल आणि एक काम अजून त्या ठिकाणी तसे इतर कर्मचारी करतील आणि त्याच्यातून त्या ठिकाणी एक प्रकारे एक कार्यालयाचाच प्रशासकीय स्तरावर दर्जा आपोआप वाढेल. संस्थेतील अंतर्गत शिस्तपालन सुधारणे. अंतर्गत स्तरावर त्या ठिकाणी जो एक शिस्तपालनाचा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक नियमावलीचं काटेकोर पालन जर केलं तर शिस्तपालन आपोआप होऊ शकतो. वरिष्ठ स्तरावरील प्रशासकाचा जर कनिष्ठ स्तरावर दबाव जर असेल कामकाजाचं त्या ठिकाणी मूल्यमापनाच्या बाबतीत तर नक्कीच त्या ठिकाणी शिस्तपालन होऊ शकते. नियमन आणि नियंत्रण कमी करणं म्हणजेच त्या ठिकाणी कामकाजामध्ये त्या ठिकाणी एक विनाकारण बी नियंत्रण नको. त्या कामकाज करत असताना कुठंतरी स्वातंत्र्यसुद्धा हवं आहे. म्हणजेच त्या पद्धतीने त्या ठिकाणी जनताभिमुख एखादा प्रशासक कामकाज करत असेल तर त्याला त्या ठिकाणी
एक दुसरा वरिष्ठ प्रशासक जर त्याला अडथळे आणत असेल तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते नियंत्रण चुकीचं होत असतं. मग ते नियमन आणि नियंत्रण हे कमी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणं, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी आपण जनतेपर्यंत पोचू, मग ग्रामीण स्तरापर्यंत पोचू, अगदी त्या ठिकाणी मागासलेल्या भागापर्यंत पोचू, किंवा अजून जे अशिक्षित लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत पोचून त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन त्यांना जनतेमध्ये म्हणजे प्रशासकीय स्तरावर त्या ठिकाणी एक जनताभिमुख कल्याणकारी एक प्रशासन किंवा राज्य निर्माण करण्यासाठी, कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल त्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. तेव्हा नागरिक केंद्रीय प्रशासन निर्माण केलं असं आपण म्हणू शकतो. आता एक करून पहामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, नागरी सुधारणांबरोबर उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. लोकांना अधिकार देणारं कायदे संमत करणं, लोकांना अधिकार देणारे कायदे संमत करणं. आता केलेली सुधारणा माहितीचा अधिकार 2005 नुसार त्या ठिकाणी एक माहिती अधिकार 2005 नुसार त्या ठिकाणी आपण कुठलीही माहिती एक कायदेविषयक विचारू शकतो. म्हणजे अधिकार देणारं कायदे संमत करणं हा त्या भागाचा त्या ठिकाणी एक संदर्भ आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतो. धन्यवाद.